डी-एम-आर रिलेटेड खूप साऱ्या कॅन्डिडेटचा क्वेश्चन होता की सर डी-एम-आर कधी होणार आहे, एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे. तर बघा त्याच्या रिलेटेड एक माहिती अधिकार टाकला होता, तर त्याचा एक उत्तर आलेलं आहे ते बघू. हे दिनांक 30 ऑक्टोबर 2025चं लेटर आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचं एक कॅन्डिडेटने RTI टाकला होता. तर त्याचं उत्तर काय आलं त्याच्यामध्ये बघा. हे संदर्भामध्ये त्यांनी अर्जाचा वगैरे संदर्भ दिलेला आहे. यातून बघा, मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व गट अ ते वर्ग क पदे 2026 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची घोषणा केली आहे व त्यानुसार GR सुद्धा आला. आता हा GR मी याच्या आधी पण GR दाखवला होता. हा वाला GR आहे तो. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ पण बनवला होता याच्यामध्ये. ठीक आहे. वाहन चालक वगळून बाकी सर्व हे MPSCकडे जाणार आहे. तर याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन होतं की 31 डिसेंबरपर्यंत TCS एक्झाम कंडक्ट करणार आणि तिथून पुढे 1 जानेवारीपासून, ठीक आहे, 1 जानेवारीपासून पुढे MPSCकडे एक्झाम कंडक्ट करणार MPSC सर्व पद. ठीक आहे. तर हा वाला GR आहे तो. याच्यामध्ये त्या GRनुसार घोषणा केली. यावर काम करण्यासाठी समिती नेमली गेली. समितीने कोणकोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे MPSCकडे वर्ग केलेली आहेत व केली जाणार आहेत याची यादी आम्हाला पुरवावी. महानगरपालिका व जिल्हा परिषद पदाचा समावेश. ठीक आहे. याच्यावर समितीनं काम केलं, काम करायचं चालू आहे असं सांगितले. त्यानुसार याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2024, शासन निर्णय जो 18 जुलै 2024चा म्हणजे हा वाला GR मी आता जो तुम्हाला दाखवला, हा वाला 18 जुलै 2024 या GRनुसार या शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयातील गट ब व गट क वाहन चालक वगळून, ठीक आहे, ड्रायव्हर पद वगळून सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रशासकीय विभागाच्या संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर पदे, आता इथून पुढे बघा जो हायलाइटेड पार्ट आहे, सदर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी या पदांच्या संवर्गाच्या वर्गीकरणाची कारवाई चालू आहे. तथापि सदर पदामध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषद पदाचा समावेश केला जाणार नाही. आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की आता जी एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याच्यामध्ये TCSमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे TCS कंडक्ट करेल, MPSC कंडक्ट करणार नाही. हे दोन सोडून, ठीक आहे, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे दोन सोडून. आता हे सोडून जे बाकी राहिलेले आहेत, समजा आता DMR वगैरे असेल तर डेफिनेटली DMER तर आता 2026मध्ये होणार. आचारसंहिता तर लागलेली आहे. ठीक आहे. आता एक्झाम वगैरे तर होणं पॉसिबल नाही. ठीक आहे. आता कोणी जर म्हणत असेल आणखीन 15 दिवसात एक्झाम होणार आहे, पॉसिबल नाही ते. ठीक आहे, ठीक आहे, ज्यांचं त्यांचं ओपिनियन आहे. पण 2026च्या आधी तर एक्झाम ही पॉसिबल नाही. ठीक आहे. डेफिनेटली 2026मध्येच DMER होईल. 2026च्या आधी तर डेफिनेटली DMER होणार नाही. राहिलं फक्त आता की एक्झाम कंडक्ट कोण करेन, तर 31 डिसेंबरपर्यंत जर नोटिफिकेशन पडलं, DMERचं नोटिफिकेशन आलं तर TCS कंडक्ट करेल आणि जर 1 जानेवारीपासून पुढे जर नोटिफिकेशन आलं तर MPSC कंडक्ट करेल. पण जास्त चान्सेस तर आहेत की सध्या MPSCकडे जाण्याचे, कारण सध्या तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे 2 पदं तर समजा TCSच घेणार आहे. मग राहिलेले जे काही बाकी एक्झाम आहेत त्याचे मॅक्झिमम चान्सेस राहतील की MPSCकडे जाऊ शकतं. ठीक आहे. पण कन्फर्म नाही. तरी पण मी सांगतो तुम्हाला की 31 डिसेंबरपर्यंत जर नोटिफिकेशन आलं तर हे TCS कंडक्ट करेल एक्झाम. डिपेंड आहे की नोटिफिकेशन कधी टाकतात ते. पण एक्झाम कधी होणार जर तुम्ही म्हटलं तर डेफिनेटली एक्झाम ही 2026मध्येच होणार. 2026च्या आधी तर पॉसिबल नाही. आचारसंहिताच आता याच्यामध्ये संपेल डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर तिथून पुढे प्रोसेस चालू होणार. तर DMER ही डेफिनेटली 2026मध्ये जाईल. फक्त नोटिफिकेशन जर 31 डिसेंबरपर्यंत आलं तर TCS घेईल, नाहीतर MPSC. पण जास्त चान्सेस तर आहेत. आता या लेटरवरून असं दिसते की MPSCकडे जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही अपडेट येईल मी आणखी इन्फॉर्म करेन. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणखीन डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे जॉईन करून विचारू शकता. ओके.